इयत्ता 9वी पाठ 2 अंतर्गत हालचाली विषय भूगोल या पाठाचा स्वाध्याय आपण पाहूयात। प्रश्न पहिला, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। अंतरंगातील मंद भू हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत? भूरूपांवर, गतीवर, दिशेवर। या ठिकाणी 3 पर्यायापैकी आपला पर्याय गतीवर हा बरोबर आहे। मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होतो? दाब, ताण आणि पर्वत। 3 पर्यायापैकी बरोबर पर्याय आहे ताण। खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते? ताण, दाब, अपक्षय। यापैकी बरोबर उत्तर आहे ताण। खालीलपैकी वली पर्वत कोणता? सातपुडा, हिमालय, पश्चिम घाट। यापैकी बरोबर उत्तर आहे हिमालय। विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू हालचालींचा परिणाम आहे? पर्वत निर्माणकारी, खंड निर्माणकारी आणि क्षितिज समांतर। हे 3 पर्याय आहेत आणि बरोबर उत्तर आहे खंड निर्माणकारी। प्रश्न 2, भौगोलिक कारणे लिहा। हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या। कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे पुढे हालत होत्या। उत्तर, प्राथमिक लहरीच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरीच्या दिशेने मागे पुढे होते, तर दुय्यम लहरीच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरीच्या दिशेने वर खाली होत जाते। भूकंपाच्या प्राथमिक लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात व त्यानंतर दुय्यम लहरी पोहोचतात। त्यामुळे भूकंपानंतर हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या। कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे पुढे हलत होत्या। मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे। उत्तर, मेघालय पठार हे मंद भू हालचालीमुळे निर्माण झाले, तर दख्खन पठार हे शीघ्र भू हालचालीमुळे निर्माण झाले। भूपृष्ठावरील कठीण खडकावर पडलेल्या दाबामुळे 2 समांतर विभागातील भूकवचाचा भाग वर उचलला जातो, तर ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात। वर उचलल्या गेलेल्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गट पर्वत म्हणतात। मेघालय पठार हे गट पर्वताचे उदाहरण आहे। ज्वालामुखीमुळे ज्वालामुखी पठारे तयार होतात। दख्खनचे पठार हे ज्वालामुखी पर्वताचे उदाहरण आहे। बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमावर आढळतात। उत्तर, भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो। 2, त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर तडे पडून मोठ्या प्रमाणात तप्त असे द्रव, घन आणि वायू पदार्थ भूपृष्ठावर फेकले जाण्यास वाव मिळतो। म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमावर आढळतात। बॅरन बेटाचा आकार शंकू सारखा होत आहे। उत्तर, अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो। या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असून या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो। त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकू सारखा होत आहे।
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो? उत्तर, भूकंप क्षेत्राचा व ज्वालामुखी क्षेत्राचा विस्तार भूपट्टांच्या सीमावर्ती भागात दिसून येतो. भूपट्टांची हालचाल झाल्यामुळे दाब वाढत जाऊन भूपृष्ठाखालील खडक फुटून मोठ्या प्रमाणावर शिलारस तयार होतो. भूपट्टांच्या सीमावर्ती भागात तडे पडून हा शिलारस बाहेर पडतो व ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे भूकवचास हादरे बसू शकतात. अशा प्रकारे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. प्रश्न 3. अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा. अ. किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात. शीघ्र भूहालचाली. आ. हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे. मंद भूहालचाली. इ. पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो. शीघ्र भूहालचाली. आणि इ. प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते. मंद भूहालचाली. प्रश्न 4. भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानाचा योग्य क्रम लावा. अ. पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. आ. भूपट्ट अचानक हलतात. इ. प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो. इ. कमकुवत बिंदूपाशी खडक फुटतात. उ. साठलेली ऊर्जा भूकंप लहरीच्या रूपाने मोकळी होते. ही विधाने आहेत. आपणाला या विधानाचा योग्य क्रम लावायचा आहे. उत्तर. 1. भूपट्ट अचानक हलतात. 2. प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो. 3. कमकुवत बिंदूपाशी भ्रमरेषेपाशी खडक फुटतात. 4. साठलेली ऊर्जा भूकंप लहरीच्या रूपाने मोकळी होते. 5. पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. हा या विधानाचा योग्य क्रम आहे. प्रश्न 5. फरक स्पष्ट करा. अ. गट पर्वत व वली पर्वत. गट पर्वत वली पर्वत अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकापासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन खडकावर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकाच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन मृदू खडकांच्या थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात. 2 समांतर विभागांमधील कवचांचा भाग वर उचलला जातो व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या गट पर्वतांची निर्मिती होते. वली पर्वतामध्ये वळ्यामुळे भूपृष्ठभागाचा भाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पर्वत. आणि वली पर्वताची उदाहरणं हिमालय, अरवली आणि रॉकी पर्वत. आ. प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी हा दुसरा फरक आपणाला स्पष्ट करायचा आहे. खाली दिल्याप्रमाणे प्राथमिक भूकंप लहरी आणि दुय्यम भूकंप लहरी यामधील फरक आपणाला सांगता येईल. ही भूकंप व ज्वालामुखी या दोन्हीमधील फरक आपल्याला खालील पद्धतीने सांगता येईल. भूकंप भूपृष्ठाखालील हालचालीमुळे भूकवचावर पडणारा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ हादरते. भूपृष्ठाला बसलेला हादरा म्हणजेच भूकंप होय. तर ज्वालामुखी पृथ्वीच्या पर्यावरणात तप्त असे द्रव, घन
व वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकले जाण्याची क्रिया म्हणजेच ज्वालामुखी होय. भूकंपामुळे काही प्रदेश उंच होतात तर काही प्रदेश खचतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून शंकू पर्वत किंवा ज्वालामुखीय पठारे निर्माण होतात किंवा तयार होतात. भूकंपाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतोच असे नाही. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतो. या पद्धतीने आपणाला भूकंप व ज्वालामुखी यामधील फरक सांगता येईल. प्रश्न 6. थोडक्यात उत्तरे लिहा. अ. भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. उत्तर. भूकंप होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात. 2. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात. 3. याशिवाय भूपृष्ठाखालील खडकात विभंग निर्माण झाल्यास भूकंप घडून येतात. आ. जगातील प्रमुख वलीपर्वत कोणत्या हालचालीमुळे निर्माण झाले आहेत? उत्तर. जगातील प्रमुख वलीपर्वत हे पर्वत निर्माणकारी मंद भूहालचालीमुळे निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ हिमालय, अरावली, रॉकी, अँडीज, आल्प्स इत्यादी. ई. भूकंपाची तीव्रता व घराची पडझड यांचा कसा संबंध आहे? उत्तर. 1. भूकंपाची तीव्रता अधिक असल्यास मोठ्या प्रमाणावर घराची पडझड होते. 2. भूकंपाच्या प्राथमिक लहरीनंतर दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी प्राथमिक लहरीपेक्षा अधिक विध्वंसक असतात. 3. या लहरीच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरीच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते. त्यामुळे भूपृष्ठावरील इमारती किंवा घरे वर खाली हलतात व त्यामुळे घराची पडझड होते. ई. भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते? उत्तर. अ. भूकंपाचे भूपृष्ठावर होणारे परिणाम. 1. भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात. 2. भूमिपात होऊन दरडी कोसळतात. 3. भूजलाचे मार्ग बदलतात. 4. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. ब. भूकंपाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम. 1. भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते. 2. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. 3. संदेश वहन व्यवस्था कोलमडते. उ. भूकंप लहरीचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर. 1. प्राथमिक लहरी. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरीच्या मार्गातील खडकामधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती मागे पुढे हलतात. 2. दुय्यम लहरी. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा यस लहरी असे म्हणतात. या लहरी ही नाभिकेंद्रापासून
सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. या लहरीच्या मार्गातील खडकामधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरीपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. 3. भूपृष्ठ लहरी. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात. या अतिशय विनाशकारी असतात. ज्वालामुखीचे सोदाहरण वर्गीकरण करा. उत्तर 1. केंद्रीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला शिलारस म्हणजे लावारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमध्ये फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. 2. भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखी पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे जागृत ज्वालामुखी, सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी व मृत ज्वालामुखी असे 3 प्रकार पडतात. 1. जागृत ज्वालामुखी. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रॉबोली. 2. सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी. काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ इटलीतील वेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट ही या ज्वालामुखीची उदाहरणे आहेत. 3. मृत ज्वालामुखी. ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो हे याचे उदाहरण आपणाला सांगता येईल. प्रश्न 7. आकृतीच्या साहाय्याने अभिकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा. आपणाला या ठिकाणी ह्या आकृतीमधून हे सर्व घटक आपणाला दाखवता येतील. आकृती 2.12 भूकंप लहरीचे प्रकार. ही आकृती पहा आणि या पद्धतीने आकृती काढा. प्रश्न 8. सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा. माउंट किलिमांजारो. मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र. माउंट फुजी. क्रॅकटोआ. माउंट वेसुव्हियस. आपणाला हे घटक सोबत दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये दाखवता येतील. माउंट किलिमांजारो, त्यानंतर मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र, माउंट फुजी, क्रॅकटोआ, माउंट वेसुव्हियस.